बघितलंस? तरी तुला बजावलं होतं त्या किल्लेदारापासून जरा लांब राहा, पण नाही ऐकलंस. मलाच खोटं पाडलं. सोन लपवत फिरायची पाळी येणार आहे. तोंड लपवायची वेळ कशाला येणार आहे माई? नरसिंह किल्लेदारांना मी भेटले, त्यांच्याबरोबर डिनरला गेले. ह्यात शरम वाटण्यासारखं काय? तुला या प्रकाराबद्दल काहीच वाटत नाहीये? अगं पेपरमध्ये काय काय वर्णन आलेत, वाचलीस? हे बघ, पेपरमध्ये काय छापून आलंय आणि काय नाही याची मला पर्वा नाहीये माई. नरसिंह किल्लेदार आणि माझ्याबद्दल जे काही पेपरमध्ये छापून आलंय त्याला येलो जर्नलिझम म्हणतात, पीत पत्रकारिता. काल ज्या कोणी फोटोग्राफरनी आमचे फोटो काढले, असे फोटोग्राफर सेलिब्रिटींच्या मागे हात धुवून लागलेले असतात. आणि त्यात नरसिंह किल्लेदारांसारखी चर्चेतली सेलिब्रिटी असेल तर मग काय विचारायलाच नको. गण्या, येताना काही खाल्लंयस? जेवायला वाढू तुला? नाही ताई, नकोय. अरे असं काय करतो? खाऊन घ्या ना काहीतरी. नको ताई, मला भूक नाहीये. ताई, आणि हा जो काही प्रकार घडला त्याबद्दल खरंच सॉरी. गण्या, झालं गेलं गंगेला मिळालं. मला काही नाही वाटलं. माईसाहेब, आपण? मी आपल्यालाच फोन करणार होते. पेपरात आपल्या कन्येबद्दल वाचलं. हे पेपरवाले सुद्धा ना सनसनाटी बातम्या छापण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला या अशा प्रकारे बदनाम करण्यात सुद्धा त्या नरसिंह किल्लेदाराचाच हात आहे. तुमची कन्या त्याच्याबरोबर आहे हे त्याला सिद्ध करायचंय, म्हणजे तुमच्या आंदोलनातली हवाच निघून जाईल. हॅलो हॅलो मंजिरी, सॉरी, मला माफ कर. आपण खरंच नको होतं भेटायला. हो, पण तुम्ही का माफी मागताय? जे काही झालं त्यात आपल्या दोघांचाही दोष नाहीये. हा मीडियावाल्यांचा नालायकपणा आहे. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही प्लीज असं काही करू नका, कारण तुमच्या विरोधकांना हेच हवंय. आणि तुमची एक चूक कदाचित पुढे तुम्हाला खूप कठीण होऊन बसेल. मला स्वतःची काळजी नाही वाटत आहे मंजिरी, मला तुझी काळजी वाटते. काय ग, तू आजचा पेपर वाचला नाहीस वाटतं? अरे हो, कशी वाचणार? त्यासाठी शिक्षण तरी असावं लागतं ना. पण हरकत नाही, मी तुला वाचून दाखवते. एकदा बघ ना. वाच वाच, इंटरेस्टिंग बातमी आहे ना. दादा, हे काय आहे सगळं? पेपर वाचलायस तू? आतापर्यंत हे पेपरवाले तू काही गैरव्यवहार केलायस असे आरोप तुझ्यावर करत होते, पण आता हे तुझ्या खाजगी आयुष्याविषयी छापायला लागले. तू आणि त्या माईसाहेब थोरातांची मुलगी यांच्याविषयी काय काय छापून आलंय बघितलंयस? सामान पेपरमध्ये जे छापून येतं ते सगळ्याच्या सगळं खरं असतं असं म्हणायचंय का तुला? नाही रे, मला असं मुळीच म्हणायचं नाहीये. नरसिंह, त्या बातमीबद्दल आपण नंतर विचार करूया. पण मला सांग, खरंच तू त्या मुलीला भेटत होतास वारंवार? कशासाठी? आणि भेटत होतास तर आम्हाला का नाही सांगितलंस? त्या दिवशी माईसाहेब येऊन तुला वाटेल ते बोलून गेले, ते त्याविषयीच ना? आतेबाई, घरोघरी माझी बदनामी व्हावी हाच माझ्या हितशत्रूंचा हेतू आहे. दादा, ही लढाई तुझ्या एकट्याची नाहीये, आपल्या सगळ्यांची आहे. आणि काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी आहोतच. तुम्ही माझ्या पाठीशी आहात, म्हणूनच वाईट काळात सुद्धा टिकाव धरण्याची उमेद मिळते मला.